राज्यात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळपासून खरं तर प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि अशातच सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि संपूर्ण राज्यात शक्ती प्रदर्शन केलं जाते। आपण पाहतोय महाविकास आघाडीकडून हे शक्ती प्रदर्शन करते आणि मी आता अंधेरी पूर्व मतदारसंघात आहे। या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके उभ्या आहेत तर त्यांच्या विरोधात मुर्जीकाका पटेल असा अटीतटीचा सामना या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सोबत ऋतुजा लटके स्वतः आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना जनतेचा प्रतिसाद। आता खरं तर शेवटचा दिवस आहे आणि एवढा दिवस तुम्ही प्रचार करताय, जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? मला जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे, प्रचंड। म्हणजे हे जे जनतेचं प्रेम मिळतंय ते सगळ्यात मी प्रथमतः आधी बोलले होते की माझे पती रमेश लटकेजी, त्यांच्या पती जे प्रेम होतं आणि त्यांची आपुलकी होती आणि त्यांनी केलेल्या कामाची शाबासकी किंवा ज्याचं फळ ते मला मिळतंय। तर पतीचं फळ मिळते, त्यांनी केलेली विकास कामं आहेत, त्यामुळे जनतेचा प्रतिसाद मिळते असंच वहिनी बोलतायत। खरं तर तुम्ही या आधीची पोटनिवडणूक पाहिली, राजकारण तुम्हाला कळलं नव्हतं, मात्र या 2 वर्षात जे राजकारण तुम्ही पाहिलंय ते पाहता जनता तुम्हाला या निवडणुकीत जिंकून देतील का? हो हो, मला पूर्णपणे 100% गॅरंटी आहे की ह्या वेळेला जनता आम्हाला पुन्हा एकदा निवडून देणार मला। कारण आमची विकास कामं साहेबांची पण जी होती ती अर्धी राहिलेली कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत। त्यातलं फक्त 10% जी कामं उरली आहेत ती पुढे करणार आहोत आणि अंधेरीसाठी जी पुढे अजून विकासाची कामं असतील, अंधेरीकरांचे जे प्रश्न असतील ते पूर्णपणे सॉल्व करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। विरोधकांचा असा प्रश्न होता की इथे पाण्याचा मुद्दा 1, 2, 3 मालपाडोंगरीमध्ये महत्त्वाचा होता, मात्र तो मुद्दा मुर्जी पटेल यांनी सॉल्व केला आणि नंतर कुठेतरी शिवसेना बॅकफूटवर केली। त्याच्या आधी रमेश लटकेंनी जी विकास कामं केली तो गड शिवसेनेचा अनेक वर्षापासून आपल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात त्यांनी राखलाय, तर हा गड तुम्ही राखण्यात यशस्वी व्हाल का? त्यांचा गड नाहीये, तो आमचाच गड आहे पहिल्यापासून। आणि आता जे 20 तारखेला इलेक्शन वोटिंग होणार तेव्हा तो गड आमच्याकडेच असणार याची पूर्णपणे खात्री मला आहे। अंधेरीच्या पूर्व मतदारसंघासाठी 5 वर्षांसाठी जर तुम्ही निवडून आला तर त्या 5 वर्षासाठी तुमचं विजन काय असणार? सगळ्यात प्रथम महाविकास आघाडीने ही पंचसूत्री आम्ही सांगितलेली आहे, त्या योजना तर आम्ही राबवणारच आहोत। पण अंधेरीसाठी महत्त्वाचा प्रश्न जो वाहतूक कोंडीचा आहे आणि दुसरा जो पाण्याचा प्रश्न आहे, हे 2 प्रश्न प्रामुख्याने आहेत, ते पूर्णपणे सॉल्व करायचा प्रयत्न जास्तीत जास्त जितक्या लवकर करता येईल तेवढा मी करणार आहे। शेवटचा प्रश्न, किती लीडने तुम्ही विजयी व्हाल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं 20 ते 25 हजाराचा लीड मला इथून मिळेल। तर 25 ते 20 हजारच्या लीडने ऋतुजा लटके या विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या जिंकून येतील असा देखील विश्वास या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना आहे। खरं तर इथे 50-50% मतदार आहेत ते विभागले गेल्याची शक्यता आहे, कारण जर आपण पाहिलं तर अटीतटीचा सामना इकडे आहे, मात्र तरीही त्या आपल्या विजयावर ठाम आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल शिंदेसह मी मयुरी ओंबासे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।